सातत्याने ह्याच क्रीडांगणावरचा सराव आणि घरच्या मातीत खेळत असताना एक वेगळा अनुभव आणि एक वेगळी एनर्जी प्रत्येकी खेळाडूमध्ये प्रत्येकी टीम मध्ये आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा ऋतिक ओव्हर द विकेट सोडून दिल्या बॉल आउटसाइड ऑफ स्टंप आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक्स्ट्रा धाव आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना 10 वर. 10 ऑन द बोर्ड नाव. दुहेरी आकड्यामध्ये आता धावफलकानं प्रवेश केल्या. 10 धावा स्कोर कार्डवरती तुम्हाला बघायला मिळतात. ओ स्लॉक स्वीप करायचं होतं, फॉलिंग स्वीप करायचं होतं. इथे फलंदाजाला फॉलो करण्यात आलं. दीपू देखील आज संधी त्याच्याकडे आली आहे, त्या संधीचं सोनं करतोय. नवनवीन एक्सपेरिमेंट त्याच्या बॅटिंग मध्ये आपल्याला बघायला मिळतात. दीपूला कधी कधी मुख्य टीम मध्ये संधी मिळत असते, परंतु आज बॅटिंग करण्याची संधी मिळाली. स्वर्गीय रॉमिन स्वर्गीय केशव स्मृती टेंभोवती टीम मधून खेळत असताना हो पुन्हा एकदा ठक्कसा आवाज. फिल्डर येत आहे डाऊन दी बॉल. चूक होणार नाहीये. ऋतिकला मिळाली आहे सफलता. 10 या आकड्यावरती पहिला धक्का लागतोय टेंभोवली संघाला. छान का 11 तिथे 12 याला ठेवून तिथे पण पाहिजे ना. जा तिथे रे, जा आता तिथे पण पाहिजे ना. नक्कीच बघा टी शर्ट रोशन नवीन बॅटर आला आणि टी शर्ट कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा दिसतोय. सेम ड्रेस कोड मध्ये प्रत्येकी खेळाडू असणं अनिवार्य आहे आणि त्याच्यामध्ये 2 रनची पेनल्टी असेल ती म्हणजेच लेट रॉबिन अँड केशव स्मृती टेंभोवली संघाला. त्या पेनल्टीच्या 2 रन्स आम्ही नक्कीच कमी करणार आहोत किंवा पुढच्या डावात आम्ही ऍड करूया नक्कीच. एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. आकड्यांचा खेळ 11-1. एका षटकाच्या समाप्तीनंतर देवाशिष खेळतो 1 बॉल 1. रोशन खेळतोय 1 बॉल 1. सेकंड ओव्हर आणि मानीपाडा इनकडनं गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. शुभम आलाय. शुभमनं मागच्या सामन्यामध्ये चांगला अष्टपैलू खेळ साकारलाय. बॅटिंग मध्ये ती चुणूक आणि गोलंदाजी मध्ये देखील ती चमक त्याच्या खेळामध्ये आपल्याला बघायला मिळाली. ड्राईव्ह करण्यात आला. ओ सरळ लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही पाहतायत 12 धावा. 12 ऑन द बोर्ड नाव. सुरुवात दीपून खूप चांगल्या पद्धतीने केली. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले आणि तदनंतर आपण बघतोय की इथून आता कमबॅक करण्याचा प्रयत्न शुभम पाटील करतोय. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग मध्ये खूपच जबरदस्त प्रभावी खेळ आपल्याला बघायला मिळाला ओव्हरऑल ऑल टीमचा. खोदात टाकलेला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल येतोय डीप मधून. मिड विकेटचे फिल्डर देखील येतात आणि त्याच्यावरती मिळेल फक्त 1च धाव. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. टेंभोवलीचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. भले ज्युनियर संघ खेळतोय परंतु त्या ज्युनियर खेळाडूंमध्येच तोच दमखम आहे. आपण TPL मध्ये टेंभोवली प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूंना
सातत्याने चांगला खेळ करताना बघितलाय आणि रोशनचा आपण विचार केला तर तो अनेकदा सिनियर टीम मधून देखील खेळलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडून जास्त अपेक्षा असतील. ओ फटका फसला, मिस टायमिंग. शुभम डाऊन दी बॉल अँड ही मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन. धक्का लागेल त्या ठिकाणी दुसरा. अक्रॉस लाईन फटका प्रयत्न होता आणि देवाशिष माघारी परततोय. हॅव अ लुक ॲट दॅट बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर हलकासा मूव होत असताना बाहेरच्या दिशेने चेंडू आपल्याला बघायला मिळाला. नवीन बॅटर आलाय क्रिश. चला बॅक टू बॅक 2 सिक्सर मारले तर क्रिश गोराटकर 10,000 रुपयांचे कॅश प्राइस दिलं जाईल प्रतीक पाटील यांच्याकडनं. कटर कटर ब्युटिफुल कटर यार. अगेन्स्ट द स्विंग खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. शुभम पाटील चांगली गोलंदाजी करतोय. पाटील की राखत असताना क्रिश का गाना सुनेगा हा ट्रेंड तर खूपच बघायला मिळाला, परंतु क्रिशची बॅटिंग बघायची आहे आणि ते आता टेंभोलीकरांना त्याला दाखवावी लागेल. चांगला खेळ त्याला साकारावा लागेल. ओव्हर द विकेट. ओ ड्राईव्ह करण्यात आला. शॉट एक्सा कव्हरला. इथे धावबाची देखील संधी होती. एक धाव मात्र मिळाली आहे. एका धावेने स्कोर पुढे जाताना धावफलकावरती तुम्ही पाहतायत 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड नाव. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. शुभम रिव्हर्स खेळायचं होतं. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा. 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. आमचे बॉल स्पॉन्सर संदीप गोराटकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. क्या बात आहे. फायनली आता प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने येत चाललाय आणि आता डीजे मॅन देखील येथे माहोल क्रिएट करत असताना या स्पर्धेतील आणि या स्पर्धेचे आयोजक शिल्पकार प्रशांत दादांच्या नावानं शीर्षक गीत तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकतायत. बॉल तयार. राउंड द विकेट. ओ चॉप करण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. तिसऱ्या षटकामध्ये आर्यन आला. आर्यनचा विषय आपण मागच्या मॅच मध्ये चर्चा करत होतो की आर्यनचा आपण विचार केला तर आर्यन कमी वयोगटातील खेळाडू बॅटिंग टीमचा रिव्ह्यू देखील चेक करतायत. दरम्यान विशाल पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमचे सहकारी समालोचक. वेलकम विशाल, आपलं स्वागत आहे. अक्रॉस निघणारा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. डॉट बॉल आणि 15 धावा. पुन्हा एकदा. ओ परफेक्ट यॉर्कर. क्लीन बॉल. विकेटचा पतन. तिसरा धक्का टेंभोली बी संघाला. कंपनी फेमस है
परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. दांडी उद्ध्वस्त करत असताना आर्यन म्हात्रेला मिळाली आहे सफलता. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय जीवन बाबरे. पुन्हा एकदा आर्यन राउंड द विकेट. फुल टॉस हिटनी बॉल होता परंतु त्याच्यावर प्रॉपर हिट करता आलेला नाही आणि लॉंग ऑनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. त्याच्यावरती मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा. (16 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण सध्या पाहतोय. सॅकिंग एंडला रोशन असेल. 3 चेंडूमध्ये 2 धावा त्याच्या बॅटमधून आपण बघतोय. आणि फ्लड लाईट असा आपला तुम्हाला बघायला मिळतोय. लेट रॉबिन स्मृती टेंभोली. पुन्हा एकदा फुलर लेंथ बॉल होता ड्राईव्ह करण्यात आला. क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे आणि हा बॉल वेगाने निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकार. डीजे क्लासिकल ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला. फुल टॉस पुन्हा त्या दिशेने परंतु मिड ऑफ आहे. जवळजवळ एक कव्हर पर्यंत आला आणि चांगला झेल पकडलाय विशाल कॅप्टन. फलंदाज बाद. चौथा धक्का. क्रिकेटचे सामने ठेवलं छान. जय हनुमान क्रीडांगण टेंभवलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. रोशन एक सिनियर खेळाडू, एक मात्र सिनियर खेळाडू या टीम मध्ये होता परंतु रोशनला देखील चांगली कामगिरी करता आलेली नाही आणि फक्त 5 बॉल मध्ये 6 धावांचं योगदान त्याच्या वतीनं बघायला मिळाले. दरम्यान या ठिकाणी शुभाग म्हणतोय IPL की मखमली आवाज. मिस्टर IPL कुणाल दाते सर आपलं देखील द के क्राउन कंपनी 2026 टेंबोलीच्या क्रीडा महोत्सवामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅटर ध्रुव गोराटकर मैदानामध्ये एंटर झाला. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. द के क्राउन कंपनी ट्रॉफी आणि विशेषतः टेंभोली गावामध्ये आम्ही तुमचं स्वागत करीत आहोत. 20 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि अंतिम षटक असेल. लास्ट ओव्हर इथून आपल्याला बघायला मिळेल. प्रत्येकी 4 षटकांचा सामना आपण येथे बघणार आहोत. दुसरी रजनी या स्पर्धेतील दुसरी रात्र आपण एन्जॉय करतोय आणि पहिल्या रात्रीपासून जो जनसमुदाय प्रेक्षकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद तुम्ही या स्पर्धेला बघितला आणि आजही 20 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज. अंतिम षटक फार एंडकडनं मानिपाडा एंडकडनं सज्ज होतो. अक्रॉस द लाईन ड्रॅग करण्यात आला बॉल ऑन साइडला थ्रू द मिड विकेट. एकदा मिळाली सेकंडचा कॉल परंतु तेथे थोडीशी कॉलिंग अंडरस्टँडिंग चुकीची पाहायला मिळाली आणि आता तो आलाय कुणाल सरांचा डायलॉग आणि जरूर रील स्टार आलाय मॅचिना जावाचा आणि जरूर त्याच्या रील्स भरपूर सध्या ट्रेंडिंगला आहेत. चला संदीप गोराटकर यांच्याकडनं पर सिक्सर 500 कॅश प्राइज. बॅटर ऋग्वेत आलाय. ऋग्वेत फार मोठा रील स्टार आहे परंतु आज घरच्या मैदानावर तो दररोजचे 7 ते 8 तास सकाळपासून रात्रीपर्यंत इथे देत असतो परंतु त्याचा फायदा कुठपर्यंत होतोय ते आज या मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. पहिल्याच बॉलवर धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली आणि धावफलकावरती तुम्ही पाहतात 21 धावा. 21 ओव्हर द विकेट. ओहो, या वेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. खरं तर हा बॉल अगदी फुल लेंथ यॉर्क लेंथ होता. पंचांचा बाईटचा इशारा येतोय. फक्त मिळेल 1 धाव आणि कुठेतरी आज फलंदाजी ऑफ कलर आपल्याला पाहायला मिळाली.
सबशेल नांगी टाकत असताना बॅटर्स लेट केशव स्मृती आणि लेट रॉबिन स्मृती टेंभोली संघ खेळतोय आणि त्यांच्या विरुद्ध चेंज द गेम वडवली बी. पहिल्या मॅच मध्ये ज्या वडवली बी संघानं एकूण 90 धावा बनवल्या होत्या आणि आजची संध्याकाळ त्या टीमनं गाजवली होती आणि त्या टीमच्या समोर कुठेतरी आता फलंदाजी पूर्णपणे ऑफ कलर सबशेल नांगी टाकताना टेंभोलीकरांची आपल्याला बघायला मिळाली आहे. 22 धावा, शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. दीपून चांगला स्टार्ट मिळवला होता, 2 चौकार बॅक टू बॅक, परंतु तदनंतर प्रत्येकी गोलंदाजांनी प्रभावशाली मारा केला. प्रभावित करणारा मारा आपल्याला बघायला मिळतोय आणि हा देखील चेंडू येतोय निर्धाव. 22 स्थिर आहे. फक्त आणि फक्त 2 चेंडू आता त्यांच्या डावामध्ये शिल्लक आहेत. कुठेतरी गावकरी आले होते आशेच्या नजरेनं की आज टेंभोलीचा ब संघ चांगल्या रन्स बनवणार आणि इथे काय घडलंय, धावाचा प्रयत्न केला होता, संधी होती परंतु त्या ठिकाणी पूर्णपणे निशाणा साधता आलेला नाही आणि फक्त मिळते एकच धाव. तेविसावा 23 रन्स. जयेश पाटील ओव्हर द विकेट. ओ क्लीन बॉल, दांडी उद्ध्वस्त केली आहे. शेवटच्या बॉलवर जयेशला मिळाली आहे सफलता आणि याचबरोबर स्कोर कार्डवरती धावा आहेत ते एकूण 23 धावा. 24 धावांचं माफक लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता चेंज द गेम वडवली ब संघासमोर. हे सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोरडकर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला दादा प्रशांत गोरडकर. फक्त 23 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्यात आणि 24 एक माफक लक्ष आहे हा सामना जिंकण्याकरिता. आणि द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये मिस्टर IPL कुणाल दाते सर देखील आता जोडले गेलेले आहेत आणि त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. येस, वेलकम टू कॉम्बॉक्स मिस्टर कुणाल दाते सर. थँक्यू सो मच. धन्यवाद समीर ठाकरे सर. स्वागत आहे द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये. आज आणखीन एक महत्वाचा हा दिवस आहे. पर्व 2 आहे. जैनुमान टेंबिवली व ग्रामस्थ यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे शिल्पकार पाहिले तर प्रशांतजी गोराटकर आणि परेश गोराटकर या कुटुंबाच्या वतीने द केक क्राउन कंपनी आज जोशात काम करते. द स्लाइस ऑफ हेवन. आणि त्याचमुळे क्रिकेटवरचं जे प्रेम आहे, कारण परेश गोराटकर नेहमीच टेंबिवली टीममध्ये देखील तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळतात आणि त्याचमुळे आता आपण पाहतो आपल्या कंपनीच्या माध्यमातून क्रिकेटची एक स्पर्धा आयोजित करावी. हे दुसरं पर्व त्यांच्या माध्यमातून. पहिला बॉल एक सिंगल इथे मिळताना दिसेल. ऑन साईडला बरोबर टर्न केला. डीपमध्ये फिल्डर येत आहेत, करा फिल्डिंग आणि शेवटी थ्रो चांगला आहे. होम ग्राउंडवर टेंबिवली बी संघ देखील या मॅचमध्ये या धावसंख्येमध्ये देखील थोडंसं चॅलेंज निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसेल. चेंज द गेम वडवली बीच्या विरुद्ध. विशाल आणि ऋतिक पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये. ऋतिक पाटील सध्या स्ट्राईक रेंजला. शॉर्ट फाईन शॉट थर्ड 38 सर्कलच्या आतमध्ये गली पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑन ठेवण्यात आलाय.
ऋतिकने ऑन ड्राईव्ह दाखवलाय, कडक ऑन ड्राईव्ह आहे. बॅट मधून जो आवाज आलाय त्याच्यावर मोहर लागली आहे बॉलवर. सीमारेषा पार, क्लास फटका, चौकार. चांगला फटका, कडक ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. स्लॉट मध्ये बॉल होता, पुढे टाकलेला बॉल ओव्हरपिच बॉलवर. खूपच चांगला फटका सजवत असताना ऋतिक पाटील इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द इव्हनिंग. बॉल सीमारेषा पलीकडे, आणखीन एक दमदार धमाकेदार कडक चौकार. हे परेश गोराटकर, विराज गोराटकर, भावांची साथ हाय त्याला खरोखर. भावांची साथ हाय त्याला खरोखर. प्रशांत दादा गोराटकर यांची ही संकल्पना, फाउंडर आहेत द केक क्राऊन कंपनीचे, आणि द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी तुम्ही अनुभवताय. पर्व दुसरं आहे 2026. धावा झाल्यात 9. फटका हवेत आणि प्रॉपर टायमिंग बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑनच्या पलीकडे. 6 धावांसाठी ऋतिक पाटीलच्या बॅट मधून धमाका षटकार. आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलं ते छान. क्रिकेटचे सामने ठेवलं ते छान. क्रिकेटचे सामने ठेवलं ते छान. जय हनुमान क्रीडांगण टीम भवलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. थँक्यू डीजे. फुल टॉस आहे, हा देखील बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे देखील धावा मिळताना दिसतील. 6 षटकार, आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21. कमी नाही होणार, सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. असं ब्रँडेड Thank you. नाव आहे माझं. आणि एक धाव काढलेली आहे, त्याच्यामुळे हा सामना इथे संपलेला आहे. 2 धावांची पेनल्टी आहे आणि हा सामना इथे जिंकलाय. चेंज द गेम वडवली बी या टीमने. अभिनंदन. चला 0 मिनिटात झटपट पटापट सामना एंड. आणि आता पुढच्या डावामध्ये विशाल पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकाल. झटपट पटापट पुढचा डाव अजून टाइम आहे. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार इथे दिला जाईल. सो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऋतिक पाटील, ज्याने गोलंदाजीमध्ये पॉवर प्ले मध्ये विकेट घेतली आणि त्याचबरोबर 22 धावा केलेल्या आहेत. ऋतिक ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. विश्वनाथजी गरत आणि अनिल गरत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करावा. शिवराम गरत.
अभिनंदन ऋतिक, आपला सन्मान इथे केला जाईल मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार देऊन. वेल प्लेट, एक विकेट घेतली आणि त्यातल्या त्यात 22 धावांची अफलातून खेळी त्याने साकारली आहे. द केक क्राऊन कंपनी ट्रॉफीमध्ये 30% ऑफचं हे डिस्काउंट कुपन तुम्हाला दिलं जात आहे आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द ट्रॉफी आणि हा एक चेक. थँक्यू सो मच. आणि आता निगूला मॅच खेळण्यासाठी त्याला जायचं आहे, त्याच्यामुळे पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये बस एवढंच. इथे सामना संपलाय. चेंज द गेम वडवली बीने दुसरी लढत इथे जिंकली आणि टेंबिवली टीमचा त्यांनी पराभव केला. टेंबिवली ब टीमला त्यांनी हरवलंय आणि आता पुढच्या मॅचची प्रतीक्षा आहे. नक्कीच पाहत राहा द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी 2026. आणखीन एक महत्त्वाची रात्र आहे. जयनुमान स्पोर्ट्स व ग्रामस्थ टेंबिवलीच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन प्रशांतदादा गोराटकर आणि परेश पंढरीनाथ गोराटकर. प्रशांतदादा यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण ते फाउंडर आहेत द केक क्राऊन कंपनीचे आणि त्यातल्या त्यात या ट्रॉफीचे देखील हे दुसरं पर्व आहे. नक्कीच या स्पर्धेचं टेलिकास्ट होते प्रिन्स मूवीजवर. पाहायला विसरू नका ही स्पर्धा संपूर्ण रात्रीमध्ये. धन्यवाद.